पण क्रिकेट संघाला. परंतु या दोन संघामधून कोणता तो संघ असेल येणाऱ्या काळामध्ये मैदानात ठरवेल. दोन्ही बलाढ्य आणि मातब्बर संघ एक चांगली ग्रंथिका या स्पर्धेच्या माध्यमातून सेकंड क्वालिफायरच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांनी अगदी दूरवरचा प्रवास या स्पर्धेसाठी केला. इथपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. मेहनत कष्ट आणि संघर्ष करत असताना इथपर्यंतचा प्रवास या दोन्ही संघांचा आणि आज जर पाहिलं तर एकमेकांसमोर या सेकंड क्वालिफायर सामन्यादरम्यान मागील सामन्यात पालोले मॉरिस क्रिकेट संघाने रोमहर्षक विजय प्राप्त केला. इरफान मलिक याची बहारदार फटकेबाजी, त्याला साथ मिळाली समीर याची देखील अंतिम षटकादरम्यान आणि त्या सामन्यात विजय प्राप्त करत असताना या स्पर्धेच्या सेकंड क्वालिफायरमध्ये प्रवेश करतोय पालोले मॉरिस क्रिकेट संघ. आणि त्यानंतर टॉस विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा हा निर्णय. स्ट्रायकी एंडला रॉयल वॉरियर्स क्रिकेट संघाकडून केतन म्हात्रे. नॉन स्ट्रायकी एंडला प्रथमेश म्हात्रे. लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन. लेफ्ट हँडर सीमार गोलंदाज इरफान मलिक आपल्या वेगासाठी ओळखला जातो. तो गोलंदाजी मार्कवरती संघाचा स्ट्रायकर गोलंदाज, संघाचा प्रमुख गोलंदाज, ऑल इंडिया आयकॉन. लेफ्ट अबॉर्ड द विकेट. पहिला चेंडू मॅच ऑन. पहिला चेंडू प्लेड ऑन. बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन प्राइज विकेट. फलंदाज माघारी परतील केतन म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती प्लेड ऑन होतो आणि ही मोठी विकेट पालोले मॉरिस क्रिकेट संघाला समोरच्या संघाला रोखण्यासाठी केतन म्हात्रे नक्कीच स्वतःवरती निराश असेल. पहिला चेंडू सन्मानजनक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आतील कडा घेत असताना चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. गोलंदाज इरफान मलिक याने आपल्या संघासाठी, संघाचा हा स्ट्रायकर गोलंदाज आणि या स्ट्रायकर गोलंदाज ज्या वेळी पहिलं षटक फेकलं त्यावेळी विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी. आणि या महत्त्वपूर्ण सेकंड क्वालिफायर सामन्यादरम्यान पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. मैदानात वन डाऊन बॅटर स्ट्रायकी एंडवरती प्रथमेश म्हात्रे याची साथ देण्यासाठी अखिल असेल. छोटा पॅकेज बडा धमाका. अखिल मैदानात दाखल होते. प्रथमेश म्हात्रे याच्या बरोबरीला केतन 0 धावसंख्येवरती माघारी परतले. या मोठ्या सामन्यादरम्यान विकेट मिळवली. गोलंदाज इरफान मलिक याने आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. संघाचा प्रमुख गोलंदाज विकेट प्राप्त केली. वन आउट बॅटर स्ट्राईक एंडवरती अखिल पहिला चेंडू फेस करेल. हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. शॉट कव्हरला चेंडूचा प्रवास डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल या चेंडूवरती. सिंगलने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचा अकाउंट ओपन होतो या धावफलकावरती. सेकंड क्वालिफायरचा हा सामना विजेता संघ मेगा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश करेल. परंतु कोणता संघ असेल यासाठी हा क्रिकेटचा रणसंग्रामातील संघर्ष मैदानात पाहायला मिळतो सर्व प्रेक्षकांना. मोठ्या संख्येने गर्दी प्रेक्षकांची देखील या स्पर्धेसाठी, या स्पर्धेची लोकप्रियता दर्शवताना पाहायला मिळतात. हे दर्दी प्रेक्षक वर्ग राजा या सर्वांचं हार्दिक स्वागत. लेफ्ट हँडर बॅटर प्रथमेश मात्र स्ट्रायकी एंडवरती क्षेत्ररक्षणाचा विचार केला. शॉट थर्डमॅन ऑफ साईडला. यावेळी स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. प्रथमेश म्हात्रे याच्या बॅटमधून या इनिंग मधील हा पहिला षटकार. गोलंदाज इरफान मलिकच्या विरोधात. ज्या गोलंदाजाने सुरुवात केली विकेट प्राप्त करत असताना त्या गोलंदाजाच्या विरोधात असा काउंटर अटॅक करणं धाडसी नक्कीच प्रयत्न पाहायला मिळालाय प्रथमेश म्हात्रे याचा. कालच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रातील अर्धशतक देखील प्रथमेश म्हात्रे याच्या बॅटमधून याच खेळपट्टीवरती इनफॉर्म फलंदाज. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. ऑन साईडला फटका वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू शॉट फाईन लेगला निघालाय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. एक तेरे तो एक मेरी. चांगल्या बॅटर मैदानात इरफान मलिक प्रथमेश म्हात्रे याच्या विरोधात लेफ्ट हँडर दोन्ही खेळाडू, लेफ्ट हँडर गोलंदाज आणि लेफ्ट हँडर फलंदाज चांगल्या बॅटल मैदानात राहते. एक षटका निघाला, परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू देखील टाकण्यात आलाय गोलंदाज इरफान मलिक याच्या माध्यमातून. 7 रन. चांगला चेंडू ऑन साईडला फटका वळवण्याचा प्रयत्न. उजव्याशीच्या चेंडू बराचसा बाहेर, परंतु त्या चेंडूला देखील मिड विकेट लॉंग ऑनच्या दिशेने फटका खिचण्याचा प्रयत्न फलंदाज प्रथमेश म्हात्रे याचा आणि याच प्रयत्नात त्याला देखील अपयश मिळते. निर्धाव चेंडू या धावपलकावर आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्येचा विचार केला. धावपलकावरती 7 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 7 धावा धावपलकावर 1 गडी बाद.
यावेळी अतिरिक्त बाउन्स खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न दिशाहीन चेंडू खराब लाईन म्हणावी लागेल डाऊन द लेग स्टंप आणि पंचाचा इशारा देखील 1 फॉर द ओव्हरचा स्वे चेंडू सांघिक धावसंख्येत बदल घडवणारा आणि अतिरिक्त धाव्याने धावफलकावरती 8 धावा 8 रन ऑन द बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती इरफान मलिक. यावेळी समोरच्या दिशेने आणखी एक दमदार क्रॅकिंग फटका लॉंग ऑफला चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी प्रथमेश म्हात्रे याच्या बॅटमधून आणखी एक दमदार निघालाय चौकार गोलंदाज इरफान मलिकच्या विरोधात आणि या चौकाड्या सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर नेल्सन फिगर 11 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीट 1 ओव्हर. 11 धावा या धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा या धावफलकावर 12 रन स्कोरबोर्डवरती 12 रन स्कोरबोर्डवरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन लॉस ऑफ 1 विकेट 12 धावा निघाल्यात इरफान मलिकच्या विरोधात. एक चौकार एक षटकार प्रथमेश म्हात्रे याच्या बॅटमधून. पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय गोलंदाजी मार्गवरती. दुसरं षटक विवेक गोलंदाज पाहायला मिळतो स्क्रीनवर. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून असेल राईट अबाउट द विकेट समोर फलंदाज अखिल असेल पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू उजव्याशीच्या खूपच बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा दोन्ही हात समांतर स्वेरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 13 रन 13 धावा या धावफलकावरती. विवेकचा पहिला चेंडू जर पाहिला तर खराब वाईड यॉर्करचा प्रयत्न होता परंतु उजव्याशीच्या खूपच बाहेर टाकण्यात आलाय दंडित केले पंचांनी. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा अखिल हा फलंदाज असेल. याही वेळी वाईड यॉर्करचा प्रयत्न विकेट किपरकडून चुकी पाहायला मिळते. चेंडू सोडण्यात आलाय. एक धाव मिळाली या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 14 रन 14 धावा या धावफलकावर. विकेट किपरकडून झालेली चूक आणि त्याचमुळे एक धाव मात्र चातुर्याने पूर्ण केली जाते मैदानात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सिंगल स्ट्राईक रोटेट झाले स्ट्राईक एंड वरती. यावेळी लेफ्ट हँडर फलंदाज प्रथमेश म्हात्रे. डाव्या शैलीचा हा आक्रमक फलंदाज. क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट लेफ्ट हँडर बॅटर नेहमीच आक्रमक म्हणून संबोधले जातात. अटॅकिंग क्रिकेट त्याच्याकडून नेहमीच पाहिलं जातं. तो फलंदाज प्रथमेश म्हात्रे स्ट्राईक एंडला. यावेळी आडव्या बॅटने ओढून मारलाय फटका ऑन साईडला डीप काव कोर्नरला चेंडू लँड करेल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. स्वतःच्या फटक्यावरती थोडासा सरप्राईज झाला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न उजव्या बराचसा हा बाहेर चेंडू होता परंतु अगदी आडव्या बॅटने या चेंडूला ऑन साईडला खेचला. मिड विकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निघालाय चेंडू डीप काव कॉर्नरला आणि ही महत्वपूर्ण विकेट गोलंदाज विवेक याच्या अकाउंटमध्ये. प्रथमेश म्हात्रे माघारी परतेल बनेल डगआउटचा शिकार. आता दोन गडेबाज सांघिक धावसंख्या धावफलकावरती 14 रन एक षटकार एक चौकार या महत्वपूर्ण सामन्यादरम्यान निघाल्या प्रथमेश म्हात्रे याच्या बॅटमधून परंतु ही महत्वपूर्ण विकेट आता गोलंदाज विवेक याच्या अकाउंटमध्ये. 14 रन लॉस ऑफ 2 विकेट सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. प्रथमेश म्हात्रे याची देखील प्राइस विकेट. पलोलेम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी या दुसऱ्या षटकादरम्यान दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विकेट प्राप्त केली गोलंदाज इरफान मलिक याने. पहिल्या चेंडूवरती केतन म्हात्रे 0 धावसंख्येवरती माघारी परतले आणि त्यानंतर आणखी एक प्राइस विकेट पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी मैदानात दाखल होतोय. अखिल याची साथ देण्यासाठी आता स्ट्राईक एंडवरती आणखी एक लेफ्ट हँडर फलंदाज लोकेश चिना हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. सुरुवातीलाच विकेटनी धक्के दिले गोलंदाज विवेक याने रॉयल्स वॉरियर्स क्रिकेट संघाला परंतु या धक्क्यातून सावरावं लागेल. यावेळी चांगला चेंडू ऑफ ब्रेक चेंडू पडल्यानंतर हलका स्विंग होणारा परंतु यष्टांच्या मागे जर पाहिलं गेलं तर कमालीचं क्षेत्ररक्षण कमालीची यष्टीरक्षण अजित मोहिते याच्याकडून
अगदी क्लोज विकेट किपिंग आणि प्रत्येक चेंडूवरती नजर, तीक्ष्ण नजर म्हणावी लागेल. निर्धाव चेंडू या धावपलकावर सांघिक धावसंख्या 14 रन लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी माघारी परतले. 14 धावा या धावपलकावर. आता संघर्ष करावा लागतोय मैदानात धावांसाठी, कारण गोलंदाज ते मैदानात चित्र आणतोय. चांगले गोलंदाजी अचूक टप्प्यावरती ज्यावेळी अचूकता मैदानात साधली जाते त्यावेळी समोरच्या फलंदाजाला देखील निरुत्तर राहावं लागतं आणि तेच मैदानात चित्र पाहायला मिळतंय. याही वेळी चांगला चेंडू दुरून फटका जर पाहिला तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, परंतु खडे खडे राहून आणि त्याचमुळे याही प्रयत्नात त्याला अपयश मिळत आहे. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू लोकेश चिनायाच्यासाठी आणि या निर्धाव चेंडूला सांघिक धावसंख्या देखील स्थिरावली धावपलकावरती. 14 रन, 14 धावा या धावपलकावर. चांगले गोलंदाजी, भेदक मारा, महत्वपूर्ण क्षणी गोलंदाज विवेक याचा ज्याप्रमाणे पहिलं षटक जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकात भेदक मारा इरफान मलिक याचा आणि त्यानंतर मैदानात विवेक देखील चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीत. स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर लोकेश. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धावणे गेलेत. थोडासा दबाव असेल मैदानात. स्ट्रायकिंग एंडवरती तो सज्ज होतोय. यावेळी इनसाइड आउट अपिश कव्हर. जाईल चेंडू डीप कव्हर पॉइंटच्या वरून सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी लोकेशच्या बॅटमधून हा कलात्मक देखणा आणि दमदार फटका निघताना पाहायला मिळतोय. तब्बल 6 धावाने सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती 20 रन लॉस ऑफ 2 विकेट. 20 धावा या धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाजच्या बॅट पासून चेंडू खूप दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला फॉलो करत असताना फटका खेळ्या कव्हर पॉइंटच्या वरून. ताकदवर फटका, प्रॉपर टायमिंग देखील या फटक्यामागे होतं फलंदाज लोकेश याच्या माध्यमातून आणि त्याचमुळे हा क्रॅकिंग षटकार गोलंदाज विवेक याच्या विरोधात. 20 रन स्कोरबोर्डवर. 20 धावा बदल्यात या धावपलकावरती. 6 षटकांचा सामना, सेकंड क्वालिफायर. विजय महत्वाचा दोन्ही संघांसाठी आणि त्या विजयासाठी मैदानात हा क्रिकेटचा संघर्ष पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला लोकेश, राईट अप राऊंड विकेट. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय विवेक हा गोलंदाज. याही वेळी शॉर्ट चेंडू, हाफ ट्रॅकर, स्क्वेअर ऑफ द विकेट. कटचा बहारदार दमदार फटका, बॅकफुट पंच. चेंडू जाईल डीप पॉइंटच्या वरून. सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. अंतिम 2 चेंडूवरती 2 फटके, ते देखील जर पाहिले गेले तर इनसाइड आउट. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून एक मागील षटका आणि त्यानंतर डीप पॉइंटच्या वरून हा आक्रमक फटका, नेत्रदीपक फटका, नजाकत भरा फटका. 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या 26 रन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीट 2 ओव्हर्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा या धावपलकावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती समीर हा गोलंदाज पाहायला मिळेल. पहिला स्पेल समीर या गोलंदाजाचा. संघाकडून हे तिसरं षटक. समीरने देखील प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीने. पूर्ण स्पर्धेदरम्यान ज्या ज्यावेळी संघाच्या कर्णधाराने समीर याच्यावरती विश्वास दाखवला त्यावेळी विकेट देखील प्राप्त करून दिली आणि कमालीची गोलंदाजी देखील केली. आता सेकंड क्वालिफायरच्या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान तिसरं षटक. पहिला स्पेल समीर याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. अखिल असेल समोर. पहिला चेंडू स्विच इट, अल्टी पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची प्राप्त केली या चेंडूने आणि चांगले विकेट किपिंग देखील. निर्धाव चेंडूने सुरुवात या षटकाची समीर या गोलंदाजाकडून. सांघिक धावसंख्या विचार केला धावपलकावर 26 रन 26 धावा धावपलकावरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानात प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात अखिल देखील करतोय, परंतु त्या प्रयत्नांना आतापर्यंत अपयश मिळताना पाहायला मिळतंय. याही वेळेस स्विच फटका, बॅटच्या मधोमध चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. वेगात गतीने, गोळीच्या वेगाने सीमारेषा पलीकडे. बहारदार चौकार अखिलच्या बॅटमधून समीरच्या विरोधात आणि या चौकारात सांघिक धावसंख्या देखील आता वेगात गतीने पुढे सरकेल धावपलकावरती. 30 रन लॉस ऑफ 2 विकेट. सुरुवातीला 2 मोठे धक्के बसले, परंतु त्यानंतर चांगलं क्रिकेट देखील, चांगली फटकेबाजी मैदानात अखिल आणि त्याचबरोबर लोकेश करताना पाहायला मिळतोय. मागील षटकात विवेकची याच्या विरोधात अंतिम 2 चेंडूवरती 2 बहारदार षटकार लोकेशच्या बॅटमधून. तिथून सांघिक धावसंख्या अगदी वेग पकडताना पाहायला मिळते आणि त्यानंतर अखिलच्या बॅटमधून देखील एक इम्प्रोवायझिंग फटका, स्विच हिटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला.
यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिस टायमिंग फटका सिलिमिडॉनला चेंडूचा प्रवास विकेट किपर चेंडू अडवेल 1 धाव तोपर्यंत या दरम्यान आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 31 रन 31 धावा धावपलकावरती. समीरच्या विरोधात जरूर चौकार खेचला परंतु त्यानंतर सुद्धा जर पाहिलं तर बदल आले ते दाखवतो हा गोलंदाज. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळ्या प्रकारे मैदानात टाकले जातात आणि त्याचमुळे हे बदल आले ते फलंदाज रोखतोय मोठ्या फटक्यांपासून. सिंगलने स्ट्राईक एंडवरती लोकेश असेल लेफ्ट हँडर बॅटर. 2 षटकार लोकेशच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत या सामन्यादरम्यान. यावेळी शपल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर बीड झालाय. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप क्षेत्रात. पुन्हा एकदा गोळीच्या वेगाने सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी सबमरीन डिलिव्हरी आणि या सबमरीन डिलिव्हरीवरती चौकार एकतरा पाहायला मिळतो आणि 4 धावेरे सांघिक धाव संख्या धावपलकावरती 35 रन स्कोर बोर्डवर. 22च्या स्वरूपात या 4 धावा असतील. संघाच्या एक्स्ट्रामध्ये महत्वपूर्ण चौकार रॉयल वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. यावेळी आडव्या बॅटने चेंडू ऑन साईडला खेचलाय मिड विकेटला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण कमालीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर आणि त्यानंतर कॅरेबियन स्टाईलने हा चेंडू अडवण्यात आलाय. उडी मारत असताना चेंडू अडवलाय परंतु आता पंचांनी इनफिल्ड पंचांनी रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे की चेंडू आतमध्ये ढकलण्यात आलाय की यावर किती धावा निघतील. आता रेफर पाहावा लागेल तर पंचांकडे तिसऱ्या पंचांकडे हा रेफर करण्यात आलाय परंतु चांगले क्षेत्ररक्षण पालोले वॉरियर्स संघाकडून मागील सामन्यापासून क्षेत्ररक्षणाचा दर्जा अव्वल पाहायला मिळालाय मैदानात. याही सामन्यादरम्यान आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू अडवण्यात आलाय आतमध्ये आणि त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या पंचांकडे देखील दात मागण्यात आले परंतु कॅमेरा व कमालीचं गोवा लाईव्ह कास्ट कॅमेरामन शिवम याचं कौतुक करावं लागेल चांगल्या कॅमेऱ्यावर आणि त्याचबरोबर विठोबा देखील त्याचं देखील चांगल्या कॅमेऱ्यावर. गोवा लाईव्ह कास्टची पूर्ण टीम या स्पर्धेसाठी मेहनत घेते ही स्पर्धा प्रक्षेपित करण्यासाठी आणि त्यांचं देखील चांगलं कार्य या स्पर्धेदरम्यान. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न लेन चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त केले अनियमित बाउन्स अंतिम चेंडू निर्धावने गेला आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 रन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीट 3 ओव्हर 12च्या रन रेटने धावाने गेलाय. रॉयल वॉरियर्स क्रिकेट संघासाठी टॉस हरलाय हा संघ. पहिल्या षटकादरम्यान विकेट प्राप्त केली गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाच्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता मैदानात अखिल आणि लोकेश याची जोडी जमताना पाहायला मिळते. चांगली क्रिकेट मैदानात येणाऱ्या काळात या 3 षटकादरम्यान किती धावा बनतील हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल असेल गोलंदाजी ज्याप्रमाणे बदल कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील पुन्हा एकदा आवाज असेल. मॅन फ्रॉम वेंगुर्ला संतोष मरिये हे जोडले जातील आपल्यासोबत. धन्यवाद सुमित कासेकर. आपण वळूया मॅचकडे. जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. धावपलकावर धावसंख्या 36 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः फलंदाजी करतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर रॉयल वॉरियर्स हा संघ. दोन्ही टीमसाठी एक महत्त्वपूर्ण सामना करो या मरो जिंकू किंवा मरो असा एक महत्त्वपूर्ण सामना आणि दोन्ही या संघामध्ये हे तुंब युद्ध रंगते. डू ऑर डाय असा सामना
बाद फेरीचा सामना जो संघ हारणार त्या संघाला या स्पर्धेतून रिटर्न तिकीट काढावं लागेल, काशा गुंडाळावा लागेल, असा एक महत्त्वपूर्ण सामना सेकंड क्वालिफायरचा सामना आपण पाहतायत. तर टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पालोली वॉरियर्स संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रॉयल वॉरियर्स या संघाला. निम्म्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या 36 धावा. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा आपण पाहतायत. जिजाऊ चषक हळूहळू ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येणारच आणि एक हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतायत. षटक क्रमांक 4 वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज होतोय मॉन्टी नामक गोलंदाज सज्ज होईल. समोर असेल लोकेश चिन्हा. एका बाजूने आपल्या टीमसाठी नक्कीच संघर्ष करतोय लोकेश नामक हा बॅटर, कारण आघाडीचे फलंदाज हे माघारी परतले रॉयल वॉरियर्स या संघाचे. केतन, प्रथमेश आणि त्यानंतर ही गोड जोडी मैदानात जमलेली आपण पाहतायत. चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पेस करण्यासाठी डावकुरा हा फलंदाज लोकेश. पहिला चेंडू खोलवर चेंडू ऑन साइडला फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका पाहायला भेटतोय. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची ही फेक अचूक झाली, तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. ती 37 टोटल 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 आणि या चौथ्या षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू घेऊन सज्ज होईल मॉन्टी नामक गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. समोर असेल अखिल देसाई, एक अष्टपैलू खेळाडू, गोवा राज्यातील एक अनुभवी असा खेळाडू. या बिशॉट ऑफ लाईनचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडूवरती ऑन द राईटचा फटका पाहायला भेटतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक ही अचूक होते, तोपर्यंत लिहिलं एक धाव आणि या एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 38 धावा धावफलकावर 38 टोटल लॉस ऑफ 2 विकेट. यावेळी नक्कीच लोकेशचा प्रयत्न होता, ऑन साइडला आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडू पायांचा वेध घेतोय आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही बहाल केली या दोन्ही बॅटरने. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल पाहायला भेटला आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 39 धावा धावफलकावर. चौथं षटक हे प्रगतीपथावर आणि या चौथ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि या 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या मॉन्टी हा गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची सुंदर लाईन अँड लेंथ आपण पाहतायत मॉन्टीकडनं. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवलंय, मोठे पटके घेण्यापासून बांधून ठेवलं या षटकामध्ये मॉन्टीने. यावेळी नक्कीच ऑन साइडला मोठा फटका बिगिट खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा चेंडूचा प्रवास झालाय. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, झपकन चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेक झाली अचूक, तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली साथ देत आहेत आपल्या गोलंदाजांना प्रत्येक क्षेत्ररक्षक. पुढे चेंडू मॉन्टी पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड विकेटचा मारा. समोर असेल बॅटर लोकेश. इथं मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा हा प्रयत्न झाला होता लोकेशकडनं. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न हा प्रयत्न राहून जाईल. इथं मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं सोपस्कार पूर्ण केले विकेट किपर अजित मोहितेने. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. याबी स्टेप आउट होऊन पुढे सरकून खेळलेला फटका, चांगला फटका. नक्कीच जमिनीची मदत घेतली. जमिनीलगतचा फटका पाहायला भेटतोय. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. इथं मात्र लॉंग ऑफला आणि एका धावेने धावफलक ही परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या टोटल 41, 41 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 41 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करतोय रॉयल वॉरियर्स संघ. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर एक दोन्ही संघामध्ये एक महत्त्वपूर्ण सामना आणि दोन्ही संघाचा विचार केला तर तुल्यबळ संघ, मातब्बर संघ, ताकदवान संघ आहे. हा सामना नक्कीच चुरशीचा होईल, अतितटीचा होईल या शंका नाही. जवळजवळ ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये चालली. नक्कीच या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आपण पाहतायत. आज ठरणार कुठला संघ इतिहास घडवणार या स्पर्धेमध्ये, कुठला संघ चॅम्पियन होणार, कुठला संघ
महाविजेता होईल या स्पर्धेमध्ये नक्कीच आलेली वेळ ठरवणार आजचा दिवस तो अंतिम क्षण नक्कीच येईल थोड्याच वेळात. षटक क्रमांक 5 आणि या 5व्या षटकासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर वर्णी लागते. गोलंदाज समीर, हा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू समीर बऱ्याच वेळा आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देतोय. समीर गेल्या मॅच मध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये समीरने पण चांगलं योगदान दिलं होतं या खेळाडूने. तोच समीर सज्ज होईल. या बी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास होतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडूला वळवलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथं मात्र एकच धाव, एका धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. 42 धावा. काहीसा रोख लावलाय, मोठे पटके घेण्यापासून जकडून ठेवलंय, थांबून ठेवलंय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना, प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजाने. आतापर्यंत अचूक टप्प्याची गोलंदाजी. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल नक्कीच घडवला जातोय, बदल नक्कीच होईल कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला भेटते. स्ट्राईक बदलली त्यानंतर क्षेत्ररक्षणात काहीसा बदल, फील्ड सेट करतोय विकेट किपर अजित मोहिते. बराचसा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा या खेळाडूंना. या बी समोर खेळला, बॅक टू द बॉलर केलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आपल्या फॉलोअर थ्रू वरती. इथं मात्र एक धोक्याची धाव पूर्ण केली, एक चोरटी धाव, दुसऱ्या धावऱ्या चोरून काढलेली ही चोरटी धाव आणि या एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 48 धावा, धावफलकावर 48 टोटल, सॉरी माफ कर, 43, 43 धावा. या विपुल टॉस चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने टोलवला फटका, इंटू गॅप मध्ये खेळलाय चेंडू, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चाललाय चौकारासाठी हा चेंडू. अप्रतिम फटका नक्कीच पाहिला आपण. डाऊन द ग्राउंड चेंडू, सीमारेषा पार, शिवछत्रपतींचा शावा. मिळाल्या 4 धावा लोकेशला आणि संघाला महत्वपूर्ण 4 धावा दिल्या आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. टोटल धावफलकावर धावसंख्या 47, 47 धावा धावफलकावर. बऱ्याच वेळाने एक मोठा फटका लोकेशच्या बॅटमधनं, संघाला संजीवनी देणारा, संघाचा आत्मविश्वास वाढवणारा फटका. पाचव्या षटकातील 4थ्या चेंडूवरती एक चौकार आला आणि चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज समीरचं. पुढील चेंडू असेल लोकेश साठी, स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल लोकेश चिन्हा. या बी ऑन साइडला जमिनीलगतचा फटका, आडव्या बॅटने नक्कीच टोलोला फटका, डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव, दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली आणि या एका धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 48 धावा, 48 टोटल, लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम फलंदाजी करतोय रॉयल वॉरियर्स संघ. ओ यावेळी फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस चेंडूवरती फटका फसलाय. इथं क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज अखिल देसाईचा संपला खेळ. विकेट क्रमांक 3रा हादरा बसतोय, 3रा धक्का बसतोय 48 या धावसंख्येवर रॉयल वॉरियर्स या संघाला. डीजे न्यू बॅटर नवदीप फलंदाज उदय हा मैदानात पावलं टाकतोय. उदय हा बॅटर फर्स्ट क्वालिफायर सामन्यामध्ये आपण पाहिली तोडफोड
करणारी फलंदाजी. नक्कीच या मॅच मध्ये मात्र संघर्ष करावा लागेल. एक महत्वपूर्ण सामना. ओ आल्या आल्या स्विजिटचा फटका. इथं मात्र चेंडू सीमा रेषा पार डीप वाईडिश गलीच्या दिशेने चेंडूला क्लिअर केलंय. आल्या आल्या आक्रमण. आल्या आल्या पहिला वार लाख मोलाचा होता उदयकडनं आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या ही टोटल षटकार आला आहे. इथं नक्कीच थोडं भीमर हा चेक केला जाईल तिसऱ्या पंचांकडून. नो चेंडू. अति उंची प्राप्त केलेला चेंडू होता आणि पंचाने तिसऱ्या पंचाने चेंडू नो घोषित केलाय. तर एक 6+1 आणि या 7 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. धावपलकावर धावसंख्या टोटल 55 टोटल 55 टोटल 55 धावा धावपलकावर. तर पुन्हा एकदा आपण वळूया मॅचकडे. प्रीटचा चेंडू असेल. गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर समीर हा सज्ज होते आणि प्रीटचा चेंडू खेळण्यासाठी समोर असेल बॅटर ऑन स्ट्राईक उदय नामक हा फलंदाज. धावपलकावर धावसंख्या टोटल 55 टोटल. यावेळी फुल टॉस चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, क्रॉस पॅट खेळायचा प्रयत्न होता. इथं चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय पण मात्र फ्रीटचा चेंडू असल्यामुळे फलंदाज आपल्या प्रॉपिंग क्रीजमध्ये घरट्यामध्ये सुरक्षित सेफ राहणार. पण धावेंची तमाम शंका ही समाप्त. अशा प्रकारे महत्वपूर्ण 5वं षटक हे समाप्त झालंय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकर धावसंख्या 55 धावा 55 टोटल. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद.
या इनिंगचं सांगता करणारं शेवटचं षटक दत्तेश हा गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं, तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 6 घेऊन सज्ज होईल. या इनिंगची सांगता करणारं हे षटक दत्तेश गोलंदाजी ट्रॅकवर. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल लोकेश हा बॅटर या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार आहे. कोलवर चेंडू इनसाइड आउट, अपिश केलेला फटका डीपिश कव्हरला चेंडू सी मारेशा पार, वन बाउन्स चेंडू हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार येतोय. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केले दत्तेशचं आणि 4 धावांनी धावपलकावर धावसंख्या टोटल 59. शेवटचं षटक या इनिंगचं एक महत्वपूर्ण सामना आपण पाहताय दोन्ही टीमसाठी. सेकंड क्वालिफायरचा सामना आपण पाहतायत. एक महत्वपूर्ण डू ऑर डाय असा सामना दोन्ही टीमसाठी. पुढे चेंडू दत्तेश गोलंदाजी ट्रॅकवर, राऊंड विकेट. यावेळी कट करण्याचा प्रयत्न झाला, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. लोकेशकडनं काहीसा बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि या चेंडूवरती उत्तर नाही, अंदाज पण नाही. बाकीचं काम सोपस्कर पूर्ण केले विकेट किपरने. डॉट बॉल कमबॅक केलंय दत्तेशने. पुढील चेंडू, तिसरा चेंडू. यावेळी उजव्या यष्टीवरचा बाहेरचा चेंडू, यावेळी सुंदर फटका, बेमिसाल टायमिंग, नजाकत, अप्रतिम फटका सजवला. लोअर फुल टॉसचा चेंडू होता, थोडा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, स्वतःसाठी जागा बनवली. सुंदर एक अवैध फॉर्म बॉडी केलेला फटका पाहायला भेटतोय आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. टोटल 65. टोटल 65. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होते. चौथा चेंडू असेल. दत्तेश थोडा दबाव येईल कारण या षटकामध्ये 2 मोठे फटके खर्च केले दत्तेशने. समोर आहे नक्कीच एक युवा खेळाडू, उभरता हुआ खेळाडू, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला लोकेश. यावेळी नक्कीच मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, टॉप एज चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव येईल. एका धावेने धावपलकावर धावसंख्या 66 टोटल. सहासष्ट धावा धावपलकावर आपण पाहतायत. या इनिंगचं शेवटचं षटक. आता येणारे चेंडू शेष असतील 2. समोर असेल उदय. दत्तेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. काही क्षेत्ररक्षणात बदल केला त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल दत्तेश नामक गोलंदाज. समोर असेल उदय पुढील चेंडू फेस करण्यासाठी. याबी खोलवर चेंडू ऑन साइडला जमिनी लगतचा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मॉन्टी येतोय स्क्रीनवर. इथं मात्र काही अस्तित्वात न होती ही धाव आणि ही धाव घेण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा, क्रिकेटमधली आत्महत्या आणि धावचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल लोकेश या बॅटरला. तिसरा हादरा बसतोय रॉयल वॉरियर्स संघाला. धावपलकावर धावसंख्या टोटल 66. लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. डीजे धन्यवाद डीजे. माफ करा, धावपलकावर धावसंख्या 67. तर दुसरी धाव ही धोक्याची ठरली. न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. आशिष मेरुल. इथं खोलवर चेंडू खोदून काढलाय. जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय. त्यानंतर चांगलं बॅकअप त्या क्षेत्ररक्षकाला पांघरून घालण्याचं काम केलं आणि तोपर्यंत इथं 2 धावेंची लईलूट केली आणि या 2 धावेने धावपलक हे परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावपलकावर टोटल 69.
69 धावा जमवतोय. प्रथम फलंदाजी करतोय रॉयल वॉरियर्स संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर आणि 69 धावा जमवतो. तर 70 धावांचं लक्ष्य असेल. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पालोनियम वॉरियर्स या संघाला 70 धावांचा बचाव केला जाईल का, या धावांचं संरक्षण केलं जाईल का रॉयल वॉरियर्स या संघाकडनं, नक्कीच हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल आपण नक्कीच करूया. याच कणकोण पंचकृषीतील एक सुंदर आवाज मनोरंजन बादशाह प्रवीण देसाई आपल्यासोबत जुळतील. धन्यवाद धन्यवाद संतोष मौर्य। जिजाऊ चषक के सौजन्य से ए अकोजे का हाल आप सुन रही है और सुनवा रही है समालोचन के बिग बी और मनोरंजन का बादशाह। नाम है प्रवीण देसाई और पालोले वॉरियर्स को यह मुकाबला जीतने के लिए 70 रनों की आवश्यकता। फाइनल में प्रवेश करने के लिए और प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान में उतर चुके हैं अजीत और थॉमस। प्रारंभिक जोड़ी इस टूर्नामेंट में शानदार प्रदर्शन अब तक कर चुके हैं ये जोड़ी। अगर गेंदबाजी की अगर बात की जाए, आशीष मेहरुल काफी शानदार गेंदबाजी पहली ओवर उनके कंधों पर डाली गई है। सामना करेंगे थॉमस। 70 रनों की आवश्यकता, ये मुकाबला जीतकर फाइनल में प्रवेश करने के लिए।
अग्नि परीक्षा से कम नहीं ये मुकाबला। पहली गेंद रिवर्सिप, लेकिन पूरी तरह से गेंद बल्ले पर आई नहीं। फील्डिंग को सजाया हुआ है, जिस तरीके से थॉमस खेलने की कोशिश यहां करेंगे जरूर, और उनके फलस्वरूप अच्छी गेंद, पहली शुरुआत यहां अच्छी होती हुई आशीष द्वारा। और इस बार कलाई के सारे गेंद को मोड़ा जरूर गए हैं। एक रन दूसरे की मांग, लेकिन अच्छी फील्डिंग बाबू चौहान द्वारा। जब तक फील्ड करे थ्रो करे, पहला रन यहां जोड़ता हुआ, थॉमस के बल्ले से निकलता हुआ पहला रन। मंजिल यहां 70 रनों की। एक रोमांचक मुकाबला श्रोताओं को देखने को जरूर मिलेगा। शुरुआती दौर की अगर बात की जाए, पहली ओवर, और इस बार सही सोच यहां होती हुई, इस बार अजी दूसरे रन के लिए पलटने की कोशिश, लेकिन अच्छी फील्डिंग, अपने शरीर को दांव पे लगाया महेंद्र सिंह धोनी के स्थान पर खड़ी हुई खिलाड़ी। और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 2 रन बनी है। अच्छी गेंदबाजी हम पहले ही जिक्र कर चुके थे। आशीष अब तक इस टूर्नामेंट में शानदार गेंदबाजी का प्रदर्शन उनका अभी भी वो दौर यहां चलता हुआ। और इस बार भी अच्छी गेंद जड़ में डाली हुई, कलाई के सारे गेंद को मोड़ा जरूर गया है, फाइन लेग की दिशा में गेंद जरूर गई है, लेकिन तब तक एक रन जुड़ता हुआ, और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 रन बनी है। अच्छी शुरुआत अभी भी चलती हुई। और इस बार रिवर्सिप, सही संपर्क, गेंद तकरीबन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन के लिए। और बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ रामदेव बाबा पतंजलि दंत कांति चौका। मसूड़ों में जान तो बल्ले की शान यहां दिखती हुई, और इस चौके की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 7 रन बने हैं। अच्छा संपर्क यहां होता हुआ, अजीत के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका इस मुकाबले का। ऐसी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, और वो जानते हैं जिस तरीके से मुकाबला है, अग्नि परीक्षा उनके लिए। और इस बीच यहां लेग साइड से काफी बाहर, कोई दिक्कत नहीं अंपायर को वाइड देने में, और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रन बनी है। सत्तर रनों की टारगेट, लेकिन अब तक 8 रन बोर्ड पर लगे हुए हैं। और इस बार मान का भाई सम्मान देता हुआ गेंद को खेला जरूर, लेकिन यहां थोड़ी सी गलती करने की कोशिश हुई जरूर। और इस तरीके से एक ओवर समाप्त होने के बाद 8 रन बने हैं। पलोले वॉरियर्स का स्कोर बिना नुकसान के। शुरुआत यहां अच्छी होती हुई फिलहाल एक चौका श्रोताओं को देखने को जरूर मिला अजीत के बल्ले से। संपर्क अच्छा हुआ जरूर, लेकिन एक ओवर समाप्त होने के बाद 8 रन अब तक बोर्ड पर लगे हुए हैं। मंजिल यहां 70 रनों की। जीतने वाली टीम यहां निश्चित रूप से फाइनल मुकाबला खेलेंगे, लेकिन हारने वाली टीम को 1 साल यहां इंतजार करना पड़ेगा जिजाऊ चषक का। दूसरी ओवर लोकेश आई है, कमेंटेटर बॉक्स सेंड से गेंदबाजी करेंगे। लोकेश चिन्ना, दूसरी ओवर उनके कंधों पर।
थॉमस के लिए, लेकिन ये गेंद जिस तरीके से उन्होंने फेंकी गई थी काफी बाहर लेग साइड से, वाइड का इशारा अंपायर का। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 9 रन बनी है। जिस तरीके से गति प्रदान करने की कोशिश होती हुई लोकेश द्वारा, लेकिन पूरी तरह से उस लाइन पर आप गेंदबाजी कर नहीं पाए। गिफ्ट के रूप में रन यहां बहाल होता हुआ। इस बार अच्छी गेंद वाइड लाइन पर डाली जरूर, 1 रन दूसरे की मांग यहां होती हुई, लेकिन अच्छी फील्डिंग अखिल देसाई द्वारा। अच्छी फील्डिंग होती है और इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 10 रन बनी है। अच्छी गेंद डाली जरूर, और जिस तरीके से थॉमस ने खेलने की कोशिश की जरूर गई थी, काफी बाहर गेंद डालते हुए, और सही सोच लोकेश द्वारा। बल्लेबाजों को अब तक हाथ खोलने का मौका, एक चौका अजीत के बल्ले से देखने को जरूर मिला इस इनिंग में। और इस बार जोरदार शॉट खेलने की कोशिश, बंटी वहां खिलाड़ी मौजूद, जब तक फील्ड करे थ्रो करे सिर्फ 1 रन। और इस 1 रन के साथ स्कोर धीरे से बढ़ता हुआ 11 रन बनी है। अच्छी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं लोकेश, अनुभव उनके पास बहुत बड़ा लंबा, लेकिन थॉमस को कम मत आकिएगा, और मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद थॉमस के बल्ले से निकलता हुआ डाबर चवनप्राश छक्का। रुके ना तू, झुके ना तू, अंदरूनी शक्ति है तेरे पास। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 17 रन बने हैं। पालोलेम वॉरियर्स का स्कोर बिना नुकसान के, मंजिल यहां 70 रनों की, अब तक 17 रन बोर्ड पर लगे हुए हैं। दूसरी ओवर प्रगति पर चलती हुई अपने आप से थोड़े से नाराज यहां दिख जरूर रहे हैं लोकेश। और इस बार फिर एक बार उसी दिशा में खेलने की कोशिश होती हुई, लेकिन 1 रन दूसरे की मांग यहां होती हुई, और दूसरा रन आसानी से पूरा होता हुआ, और इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 19 रन बने हैं। लेग बाय का इशारा अंपायर द्वारा, लेकिन फिलहाल कैसे भी रन क्यों ना आए, उस मंजिल तक पहुंचकर आपको यहां फाइनल मुकाबले में पहुंचने की आवश्यकता। ह्यूमिडिटी यहां निश्चित रूप से 31 डिग्री ह्यूमिडिटी, गूगल से हमने पूछा, और आखिरकार थॉमस को मातृभूमि के मट्टी से आशीर्वाद लेना ही पड़ा। और इस बार जड़ में डाली हुई अच्छी गेंद, ये लाइन थोड़ी सी बेहतर होती हुई, नती तुली गेंदबाजी के लिए जाने जरूर जाते हैं लोकेश। अनुभव उनके पास बहुत बड़ा लंबा, तकरीबन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट की इतिहास के पन्नों में जाकर कर देखा जाए 3500 से ज्यादा मैचों का अनुभव, और उनके फलस्वरूप दूसरी ओवर उनके कंधों पर डाली गई है। बड़े शॉट की तलाश हालांकि अजीत कर जरूर रही है। अब तक एक चौका उनके बल्ले से देखने को जरूर मिला, लेकिन अच्छी गेंदबाजी होती हुई लोकेश द्वारा। और इस तरीके से 2 ओवर समाप्त होने के बाद 21 रन बने हैं। पालोलेम वॉरियर्स का स्कोर बिना नुकसान के 21 रन अब तक बोर्ड पर लगे हुए हैं।
2 ओवर समाप्त होने के बाद 21 रन बने हैं पालोलेम वॉरियर्स का स्कोर। मंजिल अभी भी दूर जरूर है, लेकिन क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है। आज के दिन के जिस तरीके से मुकाबले देखे, हालांकि नजदीक जाते हुए जिस तरीके से मुकाबले अब तक इस आज के दिन के देखे जरूर, और तीसरी ओवर रॉयल वॉरियर्स की तरफ से तीसरी ओवर लेकर आई है। कनकन की राजधानी चौड़ियां से गेंदबाजी करेंगे बाबू चौहान। 21 रन अब तक बोर्ड पर लगे हुए हैं। और पहली गेंद, यहां मौका, और इसके साथ पहला विकेट यहां गंवा चुके हैं। जिस तरीके से शॉट सिलेक्शन यहां गलत होता हुआ और पहला विकेट अजीत के रूप में धक्का यहां लगता हुआ। हॅलो हॅलो ह्या टुर्नामेंटाक आमी जेंचे उपकारी आसात ते असे आसात: प्रतीक योगा देवाबाग, करण ओवरे रेस्टॉरंट, अमित प्रभू, रूबी रेजिडेन्सी, प्रमोद साटये, विजय कोमरपंत, दुर्गादास आणि आदित्य ओवरे यांचे आमी उपकारी आसतले। अजीत आउट होने के बाद नए बल्लेबाज इरफान मलिक आई है। भारत की अगर बात की जाए, विराट कोहली के स्थान पर उनको भेजा जरूर गया है। उनके पास भी क्षमता जरूर है और इसलिए उनको, हालांकि विराट कोहली के स्थान पर भेजा जरूर गया है। अब तक बोर्ड पर 21 रन। शुरुआत पहली गेंद डाली जरूर गई थी बाबू चौहान ने, और सफलता यहां मिलती हुई। मंजिल की अगर बात की जाए, 70 रन की आवश्यकता, लेकिन अब तक 21 रन बोर्ड पर लगे हुए हैं। तीसरी ओवर प्रगति पर चलती हुई। पहली गेंद आड़े बल्ले से खेला जरूर, लेकिन अकील वहां खिलाड़ी मौजूद, हालांकि जरूर था, गलती थोड़ी सी हुई थी जरूर, लेकिन वापसी यहां होती हुई अकील द्वारा, और तब तक 1 रन जोड़ता हुआ, और इसी रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 22 रन बने हैं। रनों की अभी भी आवश्यकता पालोलेम वॉरियर्स को यह मुकाबला जीतकर फाइनल में प्रवेश करने के लिए। और इस बार थॉमस शॉट, हालांकि जिस तरीके से अच्छी गेंदबाजी होती हुई बाबू चौहान द्वारा बल्लेबाजों को पूरी तरह से बांध के रखा गया है एक सफलता मिलने के बाद, और इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 रन बनी है। और इस बार फिर एक बार बड़े शॉट की तलाश, लेकिन जिस तरीके से गेंदबाजी छुपाकर गेंदबाजी करने की योजना यहां रखी गई है बाबू चौहान द्वारा, बल्लेबाजों को गेंद दिखाते नहीं, निश्चित रूप से जिस तरीके से यहां गेंदबाजी करते हुए हाथ पीछे रखकर गेंदबाजी करते हैं, और जिस तरीके से गेंदबाज को थोड़ी सी यहां दिक्कत होती हुई, लेकिन अब तक बोर्ड पर देखा जाए तो 23 रन लगे हुए हैं। अच्छी गेंदबाजी जी बाबू चौहान द्वारा उम्मीदवार पर खरे उतरते हुए। और फिर एक बार स्ट्रेट ड्राइव खेला जरूर, लेकिन खिलाड़ी वहां तैनात, जब तक फील्ड करे थ्रो करे सिर्फ 1 रन।
और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 24 रन बने हैं। पालोलेम वॉरियर्स का स्कोर मंजिल अभी भी काफी दूर होती हुई 70 रनों की आवश्यकता। अब तक 24 रन बना चुके हैं। अच्छी गेंदबाजी आखिरकार बाबू चौहान द्वारा। तलपन रिवरेंस गेंदबाजी उनके कंधों पर डाली गई थी और कंधे यहां मजबूत दिखते हुए। और इस बार रिवर्सिव सब कुछ यहां गलत होता हुआ। थॉमस जिस तरीके से शॉट सिलेक्शन, बल्ले का बाहरी किनारा लगता हुआ और इस तरीके से 3 ओवर समाप्त होने के बाद 25 रन बने हैं। पालोलेम वॉरियर्स का स्कोर। और आगे का हाल हरीश काकोडकर जी आपको सुनवाएंगे, तब तक के लेते एक छोटा सा ब्रेक। म्यूजिक प्लीज। This is a crucial phase. This is a crucial time of this game. And that's the why I think the time has been taken by the team Royal Warriors in the huddle. Because this over is going to decide whether the match is going to go into the last over or not. 45 runs are required in the next 3 overs, which means 15 runs per over. Asking run rate 15 runs per over is not that too difficult on this ground. You can see the wind flowing from the west towards the east. And Bunty has now been brought into the attack. So let's see what sort of options chosen here. Will he go against the spin or will he try to go for the reverse way? Certainly will love to play this lock sweep shot. I feel here at the moment that's a better shot. And Bunty has to have an answer for that particular shot. So he needs to bowl slightly wide outside. So what sort of plan was there in the team huddle? He's bowling from around the wicket against Thomas Dias. So Thomas Dias, very calculative, very composed till this point of time. He knows that he needs to be there maybe for another over. And they need to get this target somewhere close. And that's why maybe Thomas feels that hitting the ball with the spin or against the spin on the leg side with the swing of the wind is going to be a better choice. Bunty. Here comes the first ball from Bunty. 25 after 3 overs, 45 needed in the next 3. And was it wide, goes down, and he says single not required. There was an easy single of the Bice, but Thomas feels that bowler is slightly under pressure, as any of the bowler who has been hit for 6 in the previous game will be under pressure, or whoever it is. So Bunty certainly feeling the heat. Let's see how he responds. Was it a chance there? Was it a chance? I heard a nick over there. This is a golden chance. Inside edge going to Ketan Matre. And it was hitting his thigh and popped down on the ground. So chance gone begging. Should have been staying behind or should have been close to the wickets. Confused state of mind at the moment. Here comes Bunty once again to Thomas Dias. This time down the ground, should be 6 runs. Downtown for 6. Trying to bowl a York, and it turned out to be a full toss. Straight on the bat and straight out of the ground. So now it makes 7 runs of the first 2 balls. Moves the score to 32. Bunty now once again. All eyes on Thomas Dias and Bunty's battle.
This time left it, yeah, left it. And Bunty is pleading to the umpire that the batsman had shuffled, but it was still outside the first guideline. And that's the reason why umpire called it a wide. But not a bad line, not a bad length here from Bunty. Sometimes you feel for the bowlers. They feel that yes, that's the best line, best length I have bowled. But umpire, yeah, he has to be within the laws. 33. This time down the ground once again. It should be 6 runs. No, there's a fielder there. He takes a good catch. He was close to the boundary rope. This is a big, big wicket taken by Bunty. And he gets rid of the danger man, Thomas Dyers. A good catch, very close to the ropes, the fielder. I thought it might go down for 6 runs, but he just balanced himself, settled down, composed himself, and took a good catch. Important part of this game. And Bunty strikes. Now that will build a lot of confidence in Bunty. He was definitely feeling the heat under the pump after that previous game not turning right for him. But this time, there is always a chance. There is always a scope for you to come back. And Bunty has certainly come back in a strong way. 33 for the loss of two. Two outstation players are back in the pavilion at the moment. Thomas Dyers was playing a very calculative innings, 2 sixes, and an innings with 18 runs. Ajit Mohite with just 7. And now it's Surya. Another explosive batter. Another explosive batter of Palolem Warriors. Let's see what is the response here. Time stopped, very well stopped here. Very well stopped off his own bowling. Bunty is looking ever so confident after that wicket of Thomas Dyers. Now 4 balls have been bowled, just 8 runs coming off this over and a wicket. 2 balls still left. 2 balls still left in this game or in this over. Time, yes, slightly wide, says umpire. Although it was a leg cutter, but batsman, maybe umpire is having a look at this referral, whether it's a wide or not. So umpire also wants to be totally assured about this being a wide or not. So finally, third umpire will come into action.
सगळ्यांक एक रिक्वेस्ट की ताका मातशें सारकें एडजस्ट करपाक मेळपा दी कॅप्टन फक्त कोणी जाल्यार थंय रावपाक हरकत ना मातशें तो पळोवं दी. So umpires want to be absolutely certain and sure before taking the decision, so they are discussing among themselves. So let's see what comes out of the discussion of the umpires. So the main umpire is going at his position, and finally the main umpire's decision is upheld here. It's a wide ball. So after the discussions, both the umpires had discussed what exactly was the situation, and finally they have decided, yes, after discussions, it is going to be a wide. So Bunty has to bowl the next ball, and it's going to be 34. Full toss ball and 6 runs. Bunty missing the target, but Surya definitely not missing the target of the bat. A splendid hit, a super shot here from Surya. Score moves on to 40. 15 coming off this over with the ball left. 30 more runs required. 30 needed for Palolem Warriors to enter into the finals. 29 required to defend here for Royal Warriors to enter into the finals. This was way too wide. Another wide called here by the umpire. He's trying to bowl just outside the off stump. And in doing that, he's bowling from more wide. And another wide conceded by the bowler moves the score to 41. 29 more runs required of 13 balls. And let's see what comes out of this ball. Surya ready. This is also a wide. This is also a wide. Well, this time also it was way outside the off stump. He's not trying to bowl within that channel. He's trying to bowl slightly wide, and it's getting even wider. So this is the second wide. In fact, the third wide. The score moves on to 42. Second wide in a row. This time that is going to be the end. That was a leg cutter here. The ball pitched and then went away. It was a time what to decide when that went off the popping crease. So a dot ball to finish that over. End of over number 4. It's 42 for the loss of 2 wickets. 28 runs required in the last 2.
28 runs required of the last 12 balls. Interesting match and a very intriguing contest. Twenty-eight runs needed. Now they are taking time to set the field. This is a very important game. This is the qualifier too. Whoever wins enter into the finals. All eyes, all Kankonkars are watching this. Entire Goa is also watching this. There is nowhere in Goa there is one more tournament going on. So all eyes on this match and on this tournament. That's a good ball. That's a good ball. Look at the back leg of the batsman. He shuffled across so much and bowled it wide. It's a good start here by the bowler Uday. So Irfan Malik and Surya. 28 needed of 11. First ball, a dot ball. Good start by Uday. Yeah, another one, and the catch has been taken. He was swinging on the leg side. The ball was on the offside, getting the leading edge. Catch taken by the keeper, and there's a wicket here. Outstation player departs, and it's a 42 for the loss of 3 wickets now. So now a good start here by Uday. He has bowled 2 balls, a dot ball, then a wicket, and now 28 needed of the 10 balls. Royal Warriors are fighting. So much of support here for both the teams. Royal Warriors as well as Palolem Warriors. One of the Warriors definitely going to enter in the finals. Let's see who are the Warriors, Palolem or Royal. Huge support. Palolem Warriors recently won the Chandan Tuskers organized Shivrai Chashak. And they were under a tremendous pressure situation in both the qualifiers and the eliminator, but they came out of it. Whether they can come out of this situation. That's a good start. That's a good start. He's bowling from round the wicket and he's creating an angle, the natural angle of away from the right hand. And that ball went away. Vivek, one more outstation player. So 3 dot balls in a row from the bowler, Uday. Still 28 needed, and the balls have dried up, and it has been subtracted 3 from the 12. 9. That's a good shot. That's a real good shot here. Class act, and goes over the fence for 4 runs. Inside out, over the wide cover, deep covers boundary for 4. Moves the score to 46. 24 needed now of 8. 24 needed now of 8. This so far has been a good over. In spite of a boundary, he has just kept the restrictions on the batter. If he can concede anything less than 10 runs per over, it will still be considered a good over. If he can keep more than 15 runs per over in the last, I think job has been well done by Uday. 2 balls still left. Vivek on strike. Once again trying to flick the ball. Should get only a single. Still not getting the timing right, Vivek. And that's a throw, slightly wire, but finally the backing was there. Finally backing. Pressure on everyone. Pressure on everyone at the moment. A single will move the score to 47. 23 needed. They need a 6 of this ball. They just need a 6
or a boundary of this ball. Otherwise, things will be very, very difficult for them in the last over. I think the credit should be given to the bowlers of Royal Warriors for keeping the things in check. They bowled well, they have fielded well, and brought the right changes at the right time. The Thomas Dias catch close to the boundary rope was a crucial one taken by Lokesh. And now 23 of 7, Surya. This time it's a definite wide. It's a definite wide as the angle was there. Angle was away, bowling from round the wicket, and still the angle was going. So wide called by the umpire, and score is 48. 22 needed of 7. So far he has bowled well. Uday has bowled well. It's just that he is trying to bowl slightly outside the off stump. That's the reason why he's trying to keep the ball away from the batter's reach. Here comes the last ball of the 5th over. That's a good shot. There's a fielder over there. He's just going to get a single, maybe looking for a couple. And a good, quick couple here taken. But excellent over. They might be looking for a third. No. They just settled down for 2. So that marks the end of over number 5. And it's 50 runs. 50 runs and 20 runs are needed here for Palolem Warriors to enter into the finals in the last 6 balls. What a great contest we are witnessing. Excellent and thrilling contest. It's a nerve-wracking match and everyone is watching this match closely. Well, too much of inputs will be given here to Babu. I think Babu has been one of the bowlers who is high on confidence. Once you get wicket, someone like Pradeep Patil in the qualifier 1, when Pradeep Patil was going great guns, he was blazing all the bowlers around, and Babu comes and bowls that over for just 2 runs and picks up his wicket as well. I think he's high on confidence. In the previous over as well, Babu just hardly considered 4 runs. I don't think so. He requires a lot of inputs at the moment. So let the guy settle in, let the guy settle down and think about what is going to be the plan. He's not an easy customer to get 20 runs. So someone from Vivek and Surya have to really bet out of the skins and power them to the 20 runs of the last over. Things actually at the moment more in favor of Royal Warriors with Babu, who is in-form bowler, who has in the last 2 overs of this tournament, he has just conceded 6 runs and picked up 2 wickets. So the bowler is high on confidence. The bowler is bowling well. And that's more chance here to be given for Royal Warriors. So let's see how Palolem Warriors answer this from Babu. 20 runs. And now Vivek has to come off his own. Vivek needs to get at least a 6 of the first 2 balls. First 2 balls, either 1 ball should count for 6 or a boundary, and that will be a good start of this over. Here comes Babu. This time flicked away on the leg side. There's a fielder there, and it has been stopped. Should be just a single that will get Surya on strike. He's bowling those quick off cutters, and he's bowling it fuller. So once he's bowling it fuller, slightly outside, very good areas that he has bowled so far, that makes it difficult for the batters like Vivek and Surya to get the aerial route. 19 needed of 5. And it's Babu with the ball in his hand.
So much of pressure. So much of pressure on everyone. It's just like a close game. But here, Babu bowling the next ball to Surya. Ah, what a shot! What a shot! This is marvelous shot. Absolutely nothing wrong with that ball. Absolutely nothing wrong. Full length outside of stump. Look at the power he generated off his wrist. This is like a helicopter. MS Dhoni has come on this ground and playing this shot. Excellent. Super shot. 13 needed now. 13 needed of 4. I was already telling that first 2 balls, either one ball should count for 6. Now the second ball has counted for 6. So that makes it 7 runs of the 2 balls. So 13 needed. 13 needed of 4. Well, Surya, the famous name right now, the top rated T20 cricketer, the highest ranking cricketer in the world, Suryakumar Yadav and Surya. The name matches. He goes downtown. No, he goes for the mid wicket. He needs the strike, and that will be just a single. So good bowling here. Just a quick off cutter here from the bowler, bowling close to his body. 12 needed of 3. 12 needed of 3. This ball should count for a boundary or a 6. Otherwise, 2 in 2 is going to be difficult. Here comes the next ball. 12 of 3. That's in the air. That's in the air. That's in the air. And that's gone for 6 runs. That's gone for 6 runs. Bunty went for the catch. He should have kept it inside. He should have kept inside the play. Oh my gosh. Oh, what a game. What a thriller. Oh, everything happening on this ground. Everything happening on this ground at the moment. Sometimes it is going Royal Warriors. Sometimes it is going Palolem Warriors. Now 6 needed of 1. 2 in fact. 6 needed. This is a mind-blowing match. Absolutely mind-blowing. Everyone who is losing their minds at the moment. Who is going to win this contest? Where Babu is going to bowl? I'm telling you, both this ball which went for 6 runs were good balls. They are not bad balls. They were really good balls. But still, there was enough power, just enough from the bat of Vivek to get it over for 6 runs. Too much of time taken by the fielding side. Too much of talking at the moment. They need a 6. 6 of 2 to enter into the finals and play against Shrutesh 11. There is a change in the field as well. Bunty has been taken in the short covers. And now a different fielder at the long off. Here comes Babu. That's nicely timed. Might be looking for a couple. No. Oh, there might be a chance of a run out as well. And there is a run out. There is a run out. Good ball here from Babu. Surya is telling there was never a second in it. Surya wanted the strike to go for the last one. Vivek takes the strike. Vivek just gets the single. And Vivek will keep the strike of the last ball. 5 needed of 1 now. हांगा काणकोण नगरपालिकेचे नगरसेवक गंदेश मडगांवकर आमचे मदीं पावतात. हांव ह्या माचे वेल्यान तांकां येवकार दिता. गंदेश मडगांवकर. जिखपाक 5 जाय 1 बॉलान. If it is a tie, it's a super over. Please note, if the match is a tie, it's a super over. So if there is a boundary scored here by Vivek, it's going to be super over. If he scores a 6, he wins it for his side, Palolem Warriors. If it is less than a boundary, then a win here for Royal Warriors. All 3 results on the cards. All 3 results on the card of the last ball.
Let's see where Vivek hits the ball. Let's see where Babu bowls the ball. 5 needed of 1. Here comes the last ball of this qualifier 2. This time he hits it. He hits it. Vivek hits it. And Palolem Warriors are into the finals. Palolem Warriors have stormed into the finals. Just can't believe this end. Just can't believe this end. Look at them. Everyone is on the ground. Palolem Warriors. It is their day. माझ्या पिचीच्या बाहेर राहात माझे Palolem Warriors माझ्या पिची बाहेर राहात. This is one of the most thrilling contests that we have witnessed. 6 of the last ball. He's become the Dinesh Karthik of Palolem Warriors. And Palolem Warriors it is. They have just now won Shivrai Chashak, and once again they are into the finals of Jijau Chashak. That is the time of Palolem Warriors. They will be playing against Shrutesh 11 in the finals. One of the best games we have witnessed here in Jijau Chashak.